आता मी ते काय तिकडे झालं हे तर मी तुमच्या बोलण्यावर त्याच्यावर काही रिप्लाय न करता तिथे मी जे आमचे राम शिंदे साहेब आहे ते तिथे तपासून बोलतील. कारण मी तिथलं काय त्यांनी स्टेटमेंट केलं आणि रोहित पवारला जे काही त्यांनी केलं त्याचं उत्तर राम शिंदे देतील. आता मी ते काय तिकडे झालं हे तर मी तुमच्या बोलण्यावर त्याच्यावर काही रिप्लाय न करता तिथे मी जे आमचे राम शिंदे साहेब आहे ते तिथे तपासून बोलतील. कारण मी तिथलं काय त्यांनी स्टेटमेंट केलं आणि रोहित पवारला जे काही त्यांनी केलं त्याचं उत्तर राम शिंदे देतील. स्वामी समर्थ केंद्राजवळ गाड्या पार्किंग करताना इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना मारहाण झाली जबर आणि ते ऍडमिट आहेत. त्यापैकी 4 जण, 3 जण गंभीर आहेत. या देशामध्ये जी मीडिया आहे चौथा स्तंभ म्हटलाय आणि या सर्व मीडियामध्ये म्हणजे देशस्तरापासून राज्यस्तरापासून तालुका स्तरापर्यंत जे मीडियाचे प्रतिनिधी आहेत या सर्वांना प्रोटेक्शन आहे सरकारचं. आणि मीडिया बंधूवर कुठल्याही पद्धतीचं अशा प्रकारची मारहाण होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, वाईट आहे, निंदाजनक आहे. आणि ज्यांनी कुणी केली असेल त्यांना कडक शासन, कडक कारवाई. आणि मी आता आपण जे माझ्या निदर्शनात आणलं आहे, मी नाशिक ECPशी आत्ताच बोलेन, माननीय मुख्यमंत्री बोलले असतीलच, पण त्यांच्या लक्षात आणलं असेल. कारण शेवटी आता मला सांगतायत तर गृह खातं याची दखल घेईलच, पण आपण माझ्यासमोर एक संपादक म्हणून, पत्रकार म्हणून माझ्यासमोर हा विषय आणला आहे, प्रतिनिधी म्हणून या सर्व आपल्या वृत्तपत्र समूहाचे. त्यामुळं माझी जबाबदारी आहे, मी आत्ताच SPशी आणि CPशी बोलेल आणि कडक कारवाई त्या लोकांवर झाली पाहिजे ज्यांनी मीडिया बंधूवर हात उगारला किंवा त्यांना गंभीर दुखापत केली. मी निश्चितपणे याची दखल घेतोय. स्वामी समर्थ केंद्राजवळ गाड्या पार्किंग करताना इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना मारहाण झाली जबर आणि ते ऍडमिट आहेत. त्यापैकी 4 जण, 3 जण गंभीर आहेत. या देशामध्ये जी मीडिया आहे चौथा स्तंभ म्हटलाय आणि या सर्व मीडियामध्ये म्हणजे देशस्तरापासून राज्यस्तरापासून तालुका स्तरापर्यंत जे मीडियाचे प्रतिनिधी आहेत या सर्वांना प्रोटेक्शन आहे सरकारचं. आणि मीडिया बंधूवर कुठल्याही पद्धतीचं अशा प्रकारची मारहाण होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, वाईट आहे, निंदाजनक आहे. आणि ज्यांनी कुणी केली असेल त्यांना कडक शासन, कडक कारवाई. आणि मी आता आपण जे माझ्या निदर्शनात आणलं आहे, मी नाशिक ECPशी आत्ताच बोलेन, माननीय मुख्यमंत्री बोलले असतीलच, पण त्यांच्या लक्षात आणलं असेल. कारण शेवटी आता मला सांगतायत तर गृह खातं याची दखल घेईलच, पण आपण माझ्यासमोर एक संपादक म्हणून, पत्रकार म्हणून माझ्यासमोर हा विषय आणला आहे, प्रतिनिधी म्हणून या सर्व आपल्या वृत्तपत्र समूहाचे. त्यामुळं माझी जबाबदारी आहे, मी आत्ताच SPशी आणि CPशी बोलेल आणि कडक कारवाई त्या लोकांवर झाली पाहिजे ज्यांनी मीडिया बंधूवर हात उगारला किंवा त्यांना गंभीर दुखापत केली. मी निश्चितपणे याची दखल घेतोय. बीडमध्ये 28 ला मोर्चा आहे. वडेट्टीवार म्हणाले आता ओबीसींच्या पुढे एकच पर्याय, लढा किंवा मरा. तर वडेट्टीवारनं पहिले समजून घेतलं पाहिजे की राज्य मागास आयोगाने OBC मध्ये मराठा, कुणबी मराठा जेव्हा अंतर्भूत केला तेव्हा पात्र मराठा, कुणबी मराठांना OBC प्रमाणपत्र मिळतं. तर वडेट्टीवारला यामध्ये राजकारण करायचं आहे की सरकारने घेतलेली जी भूमिका आहे ती भूमिका चेक करायची आहे. सरकारने काय म्हटलं GR मध्ये की मराठा OBC नोंदी, कुणबी नोंदी या शोधून काढण्याकरता एक गावस्तरीय समिती तयार केली, एक तालुकास्तरीय वंशवाढ समिती तयार केली. या दोन्ही समित्या मराठा, कुणबी मराठाचा पूर्ण शोध घेऊन मग ते ADOला जो अर्ज आला त्याला त्या नोंदी पाठवणार आहे.
शासनानं क्लिअर सांगितलं आहे की यामध्ये खोडतोड केलेलं, यामध्ये फॉर्जरी डॉक्युमेंट तयार केलेलं, हे सारं तपासूनच त्या ठिकाणी मराठा कुणबी मराठांना सर्टिफिकेट द्यायचं आहे. आता मराठा कुणबी मराठा हा राज्य मागास आयोगाने ओबीसी मध्ये घेतलाच आहे. फक्त आहे फॉर्जरी होऊ नये, चुकीच्या कुणबी नोंदी होऊ नये, वंशावळीमध्ये चुकीच्या नोंदी होऊ नये, किंवा स्थानिक डॉक्युमेंटमध्ये अधिकार अभिलेख किंवा जे काही ग्राम महसूलकडे डॉक्युमेंट आहे किंवा ग्रामपंचायतकडे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटमध्ये खोडतोड होऊ नये. भुजबळ साहेबांनी काही डॉक्युमेंट शोधून काढले ज्यामध्ये खोडतोड झाली आहे, त्याला सरकारने बंधनं आणले आहेत. तुम्ही कुठलंही सरकार आलं, कुणीही काही म्हटलं तरी जो अधिकार मराठा समाजाला आहे तो मराठा समाजाचा आहे, जो अधिकार मराठा कुणबीला तो मराठा कुणबीला आहे, जो ओबीसीला तो ओबीसीला आहे. मी आपल्याला आवर्जून सांगेल, ओबीसीवर कुणी राजकारण करू नका, पोळी भाजू नका. मी त्या सब कमिटीचा चेअरमन आहे, कॅबिनेट सब कमिटीचा. मी आपल्याला आश्वस्त करतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी जो काही शासनाने GR काढला तो GR कुठेही 1% ओबीसीचं नुकसान करणारा असणार नाही, कारण चुकीच्या पद्धतीचे कास्ट सर्टिफिकेट इश्यू होणार नाही. जेव्हा प्रांत आमचा ADO सर्टिफिकेट इश्यू करेल तेव्हा जोपर्यंत क्लॅरिटीनी ती नोंद मराठा कुणबी मराठा ही नोंद त्यांच्यासमोर येणार नाही क्लॅरिटी, तोपर्यंत तो इश्यूज करू शकत नाही. कास्ट सर्टिफिकेट काढण्याचा, तुम्ही जर कास्ट सर्टिफिकेट काढायला गेले तर किती डॉक्युमेंट लावावे लागतात तुमच्या मुलाला. त्यामुळं कोणतंही डॉक्युमेंट फॉर्जरी न होऊ देणे, मगच ओबीसी समाजाला खरा न्याय मिळेल. जर फॉर्जरी डॉक्युमेंट झाले तर मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाची टक्केवारी घटेल. त्यामुळे याच्यावर सरकार पूर्ण लक्ष देऊन आहे. त्यामुळे GR मध्ये असं काही नाही आहे. ज्या पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलं असं भुजबळ साहेबांना सांगितलं नाही का? कारण ज्या पद्धतीनं स्टेटमेंट सगळी महायुतीचे मंत्री देऊन राहिले, भुजबळ साहेबांनी एवढा डाऊट आहे त्यांचा की या GRचा दुरुपयोग होऊ नये. मी भुजबळ साहेब काय म्हणतात आहे, GRचा दुरुपयोग होऊ नये. पात्र कुणबी मराठा यांना सर्टिफिकेट देण्याकरता भुजबळ साहेबांचाही कॅबिनेट सब कमिटी विरोध नाही. भुजबळ साहेबांचा एवढाच म्हणणं आहे की तुम्ही या GRचा ज्या ठिकाणी चुकीचा उल्लंघन होताना त्याला दिसत आहे, त्यांनी काही डॉक्युमेंट आणले होते, तिथे त्यांचा ऑब्जेक्शन आहे की या GRचा मोठ्या प्रमाणावर चुकीच्या पद्धतीनं या GRचा इम्प्लिमेंटेशन होऊ शकतो. हा जो डाऊट आहे, हा डाऊट त्यांना अजूनही आहे. त्यांना आम्ही सांगतोय वारंवार की आमचा कुठलाही प्रांत, कुठलाही तहसीलदार हा चुकीच्या पद्धतीचा कास्ट सर्टिफिकेट इश्यू करणार नाही, हे त्यांना वारंवार सांगतोय. त्यांना हेच वाटतं आहे की चुकीच्या पद्धतीचा GRचा उल्लेख होईल. आज तुम्ही मंत्री आहे, उद्या कोणतं सरकार येईल, GR तर स्टँड झालाय, कुठलं लोक या GRचा दुरुपयोग करतील असं त्यांच्या मनात वाटतं. म्हणून तो त्यांचा एक संशय आहे. त्या संशयावर आम्ही वारंवार काम करतोय. आता वडेट्टीवार साहेबांचा काही संशय असेल त्यांनी या ठिकाणी माझ्याकडे सब कमिटी समोर यावं, त्यांचाही संशय मी दूर करून देईल. अशा प्रकारची यांची टीका केल्या जाते. मी कालही सांगितलं की पडळकरनी केलेलं वक्तव्य हे आपल्या संस्कार संस्कृतीला पटण्यालायक नाही. माननीय गोपीचंद पडळकरनी असं वक्तव्य कुणाबद्दलही करू नये. जयंत पाटीलजी बद्दलही असं वक्तव्य योग्य नाही आहे. कुणाच्याही आईवडिलाचं नाव घेणे हे आपल्या संस्कारामध्ये नाही. गोपीचंद पडळकरजींना मी सूचना दिल्या आहे, मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहे, यानंतर मात्र ते असे करणार नाही याची खात्री मला आहे. पण जे काही कृत्य झालं ते चुकीचं आहे. आज राज्यामध्ये उद्धव साहेबांचं शिवभोजन बंद आहे. उद्धव साहेबांचं काय शिवभोजन गाडी आम्ही उद्धव ठाकरे साहेबांचं शिवभोजन चालू ठेवू. आणि नाही त्याचे पैसे याच कॅबिनेटमध्ये मंजूर झाले. म्हणजे मंत्रिमंडळात सूचना दिल्या मुख्यमंत्र्यांनी की 200 कोटी रुपये जे शिवभोजन थाळीचे आहे ते देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर त्याच्यात विनोदाचा भाग सोडला तर तुमचं म्हणणं राज्याची स्थिती अत्यंत चांगली आहे. कधी कधी कुठल्या आर्थिक वर्षी, आता यावर्षी इतकी अतिवृष्टी झाली आहे, म्हणजे हा सप्टेंबर ऑगस्टच्या 15 ऑगस्ट नंतर सप्टेंबर पूर्ण हा अनेक लोकांच्या शेती जीवन उद्ध्वस्त करून गेला आहे. आणि त्यामुळं रोजच्या रोज अतिवृष्टी होत आहे. त्यामुळं रोजच्या रोजचे पंचनामे, रोजच्या रोज सरकारच्या त्या ठिकाणी NDRF ADRFच्या नियमाप्रमाणे देण्यात आलेली मदत, त्यामुळे थोडं कधी मागोपुढं होणार. पण
या राज्यामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही जो संकल्पनामा दिला होता, आम्ही जो संकल्पनामा दिला आहे जोरगेवाडी निवडून आणण्याकरता संकल्प केला आहे ना, या 5 वर्षात आम्ही काय करणार, लाडक्या बहिणीची योजना पुढचे 5 वर्ष सुरू राहणार, शेतकऱ्यांना शेतामध्ये पुढचे 5 वर्ष विजेचं बिल आम्ही घेणार नाही, शेतकऱ्यांना आम्ही पात्र शेतकरी म्हणजे बघा आता पात्र का आला, काही शेतकरी असे आहेत ज्यांनी आपल्या शेतात फार्म हाऊस बांधला, काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये मोठं घर बांधलं, आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की तुम्ही या कर्जमाफीतून बाहेर व्हा, पण पात्र शेतकरी जे आहेत त्यांना कर्जमाफीची योजना होणार आहे. त्यानंतर आम्ही ठरवलं आहे, जे संकल्पनाम्यात सांगितलं की सर्वांसाठी घरे आम्ही ते करणार आहोत. जे संकल्पनाम्यात सांगितलं ते 5 वर्षाचा काळ आहे संकल्पनाम्याचा, तो एकाच वर्षी नाही आहे, पहिल्या वर्षी नाही आहे. त्यामुळं थोडं वार्षिक गणित लावलं तर 5 वर्षात तुम्हाला असं वाटेल. नाराजी व्यक्त केली आहे, त्यांना रिप्रेझेंटेशन नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता कसं असतं की जी काही सरकारची कमिटी असतं ती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असते, म्हणजे रस्ते, पाणी, वीज, सर्व नागरी सुविधा. साधारण सरकार असा विचार करतं की ही जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी आहे, काही सूचना घेणे, काही सजेशन घेणे याकरता वेगळी कमिटी असते, पण प्युअर ॲडमिनिस्ट्रेशन त्याच्याकरता एक मंत्री गट आणि प्रशासकीय समिती असतं. मला वाटतं एक वेगळी जी काही ही तक्रार ऐकून घेणे किंवा सूचना सुधारणा घेणे याच्याकरता एक डायस आहे, त्या डायसवर त्यांचा विचार नक्की होईल. पण ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी असल्यामुळं मला वाटतं मंत्री गट आणि अधिकारी यांचाच समिती आहे, त्यामध्ये इतर लोकांना घेणं मला वाटतं त्यावेळी काही योग्य होत नाही जेव्हा आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह निर्णय करतो. पण सुधारणा जी आहे किंवा सूचना त्याकरता वेगळा डायस आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.